हुबळीमध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यानं पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। पोलिसांच्या गाडीतच आपल्याला विवस्त्र करून मारहाण झाल्याचं या महिला कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। पोलिसांनी हे आरोप फेटाळले असले तरी यावरून कर्नाटकमध्ये राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत। घटना आहे कर्नाटकातल्या हुबळीमधली। सध्या तिथे मतदार यादीची फेररचना म्हणजेच SIR सुरू आहे। त्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी चालुक्यनगर भागात पाहणी करत होते। त्यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि केशवपूर पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली। त्यातल्या एक होत्या सुजाता हंडी। पोलिसांच्या वाहनात आपल्याला विवस्त्र करून मारहाण झाल्याचा आरोप हंडी यांनी केलाय। सुवर्ण कलकुंटे या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी हा गैरप्रकार केल्याचं हंडी यांचं म्हणणं आहे। पोलिसांनी मात्र हा आरोप सपशेल फेटाळून लावलाय। सुजाता हंडी यांनीच पोलिसांवर हल्ला केला असं हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी माहिती दिलेली आहे। इतकंच नाही तर पोलिसांना जखमी केल्यानंतर हंडी यांनी स्वतःच्या अंगावरचे कपडे स्वतःच फाडल्याचा दावा देखील पोलिसांनी केलाय। याआधी हंडी यांच्यावरती 9 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली। सुजाता हंडी यांनीच पोलिसांवर हल्ला केला। यात काही पोलीस जखमी झाले। त्यानंतर हंडी यांनीच स्वतःच्या अंगावरचे कपडे फाडले। त्यांच्यावर याआधीचे 9 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी दिली। ही घटना 1 ते 5 जानेवारी दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे। बुधवारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला। त्यानंतर भाजपनं सिद्धरामय्या सरकारला लक्ष करायला सुरुवात केली आहे। या घटनेच्या निष्पक्ष चौकशीची मागणी स्थानिक आमदारांनी केली। Incident, the Karnataka incident is an incident which is completely unforgivable. We cannot even imagine that an incident like this can happen in a state like Karnataka. A state which is known for its innovation, a state which is known for its development, has become a rogue state under Siddaramaiah and under Congress regime. या प्रकरणी भाजपनं पोलिसांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनीही हंडी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांविरोधात 3 गुन्हे दाखल केलेत। पोलिसांच्या तपासातून खरं काय ते बाहेर येईलच। एकतर पोलिसांची चूक असेल किंवा सुजाता हंडी यांची। पण घटनेमुळे आपलं राजकारण आणि यंत्रणांचे जे वस्त्रहरण व्हायचं ते झालंच। हुबळीहून विलास अध्यापक सह ब्युरो रिपोर्ट ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।